बऱ्याच लोकांना इंग्रजी बोलावीशी वाटते, स्पेशली विद्यार्थ्यांना, मग ते स्कूल किंवा कॉलेजचे राहो. प्रॉब्लेम काय येतो की इंग्रजी बोलताना आपण लोकांसाठी किंवा लोकांना घाबरून किंवा लोकांच्या कॉमेंट किंवा टॉन्टला घाबरून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत नाही आणि इथं चूक होते. आणि दुसरी एक चूक काय होते की आपण इंग्रजी बोलणे याला स्किल समजत नाही, कौशल्य समजत नाही. मला एक सांगा, असं कोणतं कौशल्य आहे की विदाऊट मिस्टेक, विदाऊट किंवा चुकांशिवाय किंवा एखाद्या सुरुवातीला काही त्रासाशिवाय आपण ते स्किल कौशल्य प्राप्त केलं आहे का? फॉर एक्झाम्पल सायकल, एका दिवशी सायकल शिकली का आपण? नाही, बरेच छोट पडलेलो आहो. एका दिवसात ड्रायव्हिंग शिकली का? नाही, एक दोन छोटे मोठे ॲक्सिडेंट केलं आहोत. किंवा एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक बनवते, पहिल्या दिवशी स्वयंपाक आला का? नाही. किंवा एखादा शिक्षक पहिल्या दिवशी परफेक्ट शिक्षक झाला का? नाही. किंवा एखादा कलाकार एका दिवशी तो कलाकार झाला का? नाही. त्याप्रकारे इंग्रजी बोलणे ही स्किल आहे. मग ही स्किल प्राप्त करताना चुका होतात, प्रसंगी बऱ्याच चुका होतात, लोकं टॉन्ट मारतात किंवा हसतात किंवा मजा करतात. मग लोकांसाठी आपण आपलं स्किल थांबवायचं का? नाही. त्यासाठी इंग्रजी बोलताना हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला चुका होणारच. आणि जगातला कोणताही स्पोकन इंग्लिशचा क्लास किंवा कोणतेही पुस्तक तुम्हाला 2 महिन्यात इंग्रजी शिकवू शकत नाही, अंटिल अनलेस तुम्ही प्रॅक्टिस किंवा मेहनत करणार नाही. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सुरू कराल, लोकांना न घाबरता, तर एक 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये परफेक्ट व्हाल. आणि ही 100% खरी गोष्ट आहे. त्यासाठी चुका करत राहा, चुकांसाठी आणि लोकांना घाबरू नका. केव्हाही लक्षात घ्या, ज्यांना इंग्रजी बोलता येते ते कधीही तुम्हाला टॉन्ट मारणार नाहीत, कारण ते सुद्धा त्या प्रक्रियेतून गेलेले आहेत. हां, ज्यांना इंग्रजी बोलायची इच्छा नसते ते ऑफकोर्स तुम्हाला टॉन्ट मारते. मग या लोकांना घाबरायचं कारण नाही. त्यासाठी याला स्किल समजून तुम्ही प्रयत्न करत राहा. चुकांची काळजी करू नका. अँड वन फाईन डे यू विल बी व्हेरी परफेक्ट इन इंग्लिश. कारण इफ इंग्लिश परफेक्ट, confidence will be perfect. If English is perfect, personality will be perfect. And if English perfect, of course, your career will be perfect. That's true.